नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.जी.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या सब्जेक्टचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटचे 7वे एक्झाम्पल पाहणार आहोत. 7वे एक्झाम्पल आहे, सप्रे अँड अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉसेस डिस्ट्रीब्यूट करण्याचा रेशो या दोघांचा इक्वली दिलेला आहे. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजेच आपल्याला 3 अकाउंट तयार करायला सांगितलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आपण ट्रायल बॅलन्सची माहिती पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. आता आपल्याला ट्रायल बॅलन्स लेजर फॉर्मॅटचा दिलेला आहे. डेबिट बॅलन्सेस आणि त्याची अमाऊंट, क्रेडिट बॅलन्सेस आणि त्याची अमाऊंट. बरोबर. आता आपण याची माहिती पाहूया. सन्ड्री डेटर्स 40,000, परचेसेस 65,000, रिटर्न्स 800, ओपनिंग स्टॉक 18,000, लँड अँड बिल्डिंग 10,000, कॅरेज 1,200, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 1,000, ड्रॉइंग्स त्याच्यामध्ये सप्रे 3,000, अत्रे 2,000. नेक्स्ट आहे सॅलरीज 3,200, बॅड डेट्स 1,000, मशिनरी 25,000. आता याच्यामध्ये इन ब्रॅकेटमध्ये काय माहिती सांगितली पाहूया. ॲडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000. म्हणजेच वर्षाच्या मध्ये आपण ॲडिशन मशिनरी त्या खरेदी केलेली आहे. बरोबर, 10,000ची. तीसुद्धा अमाऊंट याच्यामध्ये इन्क्लूड आहे. बरोबर. आता 25,000मधनं हे 10,000 म्हणजे 10,000 लेस केले तर किती होतात? 15,000. म्हणजेच या ठिकाणी ओल्ड मशिनरी 15,000ची आहे आणि 1 ऑक्टोबर 2018 मध्येच आपण वर्षामध्ये 10,000ची आणखीन मशिनरी खरेदी केलेली आहे. याचा आपण इफेक्ट दिलेल्याप्रमाणे आपण त्या वेळेला पाहणार आहोत. ॲडव्हर्टाइजमेंट 4,000, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 18,500. हे झाले डेबिट बॅलन्सेस. आता आपण क्रेडिट बॅलन्सेस देखील त्या ठिकाणी अकाउंटचे पाहूया. सेल्स 85,000, सन्ड्री क्रेडिटर्स 23,000, सन्ड्री इन्कम 2,000, कॅपिटल अकाउंट त्याच्यामध्ये सप्रे 35,000, अत्रे 35,000, प्रॉव्हिडंट फंड 10,000, रिटर्न्स 1,500, कमिशन प्री रिसिव्ड 800 आणि लास्ट RDD 400. अशा प्रकारे क्रेडिट बॅलन्सची देखील आपण माहिती पाहिलेली आहे. ट्रायल बॅलन्स टॅली 1,92,700 झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया आणि ज्या अकाउंटवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत त्याला आपण टिक करून घेऊया. ॲडजस्टमेंट्स त्याच्यामध्ये एक क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 23,000, 23,000. क्लोजिंग स्टॉकची किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 23,000. याची टिकमार्क करायची आवश्यकता नाही आहे. पुढे 2 डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. म्हणजेच 5% लँड अँड बिल्डिंगवर आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 10%. मशिनरीवर आपल्याला 10% काढायचं आहे. तर या दोन्हीला पण आपण टिक करून घेऊया. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग, मशिनरी या दोन्हीला आपण टिक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे 3. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स
ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स, म्हणजेच RDD 5% आकारायची आहे. अँड राईट ऑफ ₹1000 फॉर बॅड डेट्स, म्हणजेच हे न्यू बॅड डेट्स दिलेलं आहे 1000, बरोबर. म्हणजेच आपल्याला सन्ड्री डेटर्सवरती RDD 5% काढायचे आहे, बरोबर. आणि हे न्यू बॅड डेट्स किती दिलेलं आहे 1000. तर आपल्याला सन्ड्री डेटर्सला देखील टिक करून घ्यावी लागणार आहे. आपण सन्ड्री डेटर्सला देखील आपण टिक करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे 4 नंबर. गुड्स वर्थ ₹3000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन दी बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजेच आपण माल 3000चा विकलेला आहे, पण त्याची नोंद आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये घेतलेली नाही. तर आपल्याला याचं आपण पोस्टिंग कुठं करणार, सेल्समध्ये आणि सन्ड्री डेटर्समध्ये. सन्ड्री डेटर्सला आपण अगोदर टिक केलेलं आहे, आता कशाला करावं लागेल, सेल्सला. तर सेल्सला पण आपण टिक करून घेतलेली आहे, बरोबर. याच्याबरोबर आपण सेल्सच्या रिटर्नला देखील टिक करून घेऊया. सेल्सचा बॅलन्स क्रेडिट असतो, त्याच्या रिटर्नचा बॅलन्स कोणता असतो, डेबिट, म्हणून त्या रिटर्नला देखील आपण टिक करून घेऊया, जेणेकरून सर्व पोस्टिंग आपण एकदाच करणार आहोत, बरोबर. पुढे 4 झालेला आहे. 5 आउटस्टँडिंग कॅरेज ₹500, म्हणजेच आउटस्टँडिंग कॅरेज देखील आपल्याला, म्हणजेच कॅरेजवरचा त्या ठिकाणी खर्च आपल्याला द्यायचा आणखीन आउटस्टँडिंग, म्हणजे आपल्याला कॅरेजला देखील टिक करून घ्यावं लागेल, बरोबर. म्हणून आपण या ठिकाणी कॅरेजला देखील टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर लास्ट 6 नंबर. गुड्स वर्थ ₹8000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019, बरोबर. माल खरेदी केलेला आहे 31 मार्च 2019ला, बरोबर. अँड इन्क्लुडेड इन दी क्लोजिंग स्टॉक, म्हणजे त्याचा समावेश आहे क्लोजिंग स्टॉकच्या याच्यामध्ये त्याचा समावेश आहे, बट नॉट रेकॉर्डेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट, बरोबर. म्हणजे त्याची परचेसमध्ये नोंद घेतलेली नाही, बरोबर. मग त्या पद्धतीनं आपण याचं देखील टिक मार्क करून घेऊया. परचेसेसला आपल्याला टिक करून घ्यावं लागणार आहे, म्हणून आपण परचेसेसला देखील टिक केलेला आहे. त्याचा रिटर्न कुठं असतो, क्रेडिट बाजूला असतो, त्याच्या देखील रिटर्न्सला आपण टिक करून घेतले, जेणेकरून आपण सर्व एकदाच घेऊ शकाल, बरोबर. आता हे सर्व आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी न्यू बॅड डेट्स देखील लिहिलेलं आहे, बरोबर. सन्ड्री डेटर्सवरती आपल्याला RDD काढायची, म्हणून आपण जुन्या देखील बॅड डेट्सला आपल्याला टिक करून घ्यावं लागेल, ते पण आपण घेतलेलं आहे. आणि नंतर आपण कॅपिटल अकाउंट्समध्ये नंतर ड्रॉइंग्ज आहे बघा, ड्रॉइंग्ज देखील आपण काय करणार, लेस करून घेणार आहे. तर हे शेवटी घेणार असल्यामुळे ह्याला पण टिक करून घ्यायचं, बरोबर. अगोदर नेट प्रॉफिट ॲड करायचा आणि नंतर मग त्याच्यामधून नंतर त्या ठिकाणी ड्रॉइंग्ज लेस करायचं आहे, त्याच्यामुळे हे ड्रॉइंग्ज देखील आपण शेवटी घेणार आहोत. अशा प्रकारे आपण एक्झाम्पलची माहिती पाहिलेली आहे. आता आपण ॲन्सर पाहूया. ॲन्सरमध्ये एकदम वरती इन द बुक्स ऑफ सप्रे अँड अत्रे पार्टनरचे नावं लिहायचे आहेत नेहमीप्रमाणे. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, बरोबर. ट्रेडिंग अकाउंट त्याच्याखाली फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. दुसऱ्या पानावरचे दुसरा अकाउंट घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याला पण खाली स्टेटमेंट द्यायचं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. असं दुसऱ्या पानावरती हा दुसरा अकाउंट ओपन करायचा आहे. तिसऱ्या पानावरती तुम्हाला बॅलन्स शीट ओपन करायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसिड, असं अकाउंट घ्यायचं आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढच्या पानावर चौथ्या पानावर तुम्हाला वर्किंग नोट्स अकाउंट घ्यायचे आहे. म्हणजे जसं आपण ॲडजस्टमेंट सोडवल त्या पद्धतीनं वर्किंग नोट्स देखील तुम्हाला पुढच्या पानावरती असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना काही अडचण येणार नाहीत आणि तुम्हाला नंतर त्या ठिकाणी पाहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय अवघड जाणार नाही. यासाठी वर्किंग नोट्स आवश्यक आहे, बरोबर. अशा प्रकारे आपण
अकाउंटचं फॉर्मॅट त्या एकाने आखून घेतलेलं आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेल्या नाहीत त्याचा अगोदर काय करू आपण पोस्टिंग करणार आहोत. ओपनिंग स्टॉक 18,000 बरोबर. कुठे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 18,000 बरोबर. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉकचं एकाच ठिकाणी पोस्टिंग होतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर रेट्स अँड टॅक्सेस हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे 1,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू रेट्स अँड टॅक्सेस 1,000 बरोबर. त्याच्यानंतर ड्रॉइंग आपण नंतर येणार आहे. सॅलरीज 3,200 कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज 3,200 इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट हा देखील इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे 4,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 बरोबर. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हा शब्द आला आहे बरोबर. म्हणजेच काय आहे ॲसेट 18,500 ॲसेट साईडला बघा प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 18,500 बरोबर. डेबिट बॅलन्सेस आपण बघितले टिकनं केलेले. आता क्रेडिट बॅलन्सेस पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स 23,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 23,000 इनरला घ्यायचं आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला अनरेकॉर्डेडचं त्या ठिकाणी पोस्टिंग करायचं आहे म्हणून ते इनरला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सन्ड्री इन्कम बरोबर. सन्ड्री इन्कम हा कसला आहे इनडायरेक्ट इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय सन्ड्री इन्कम 2,000 बरोबर. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बरोबर. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला हे घ्यावं लागणार आहे. कॅपिटल सप्रे 35,000 2-4 वेळी जागा सोडायची. त्याच्याखाली कॅपिटल अत्रे 35,000 2-4 वेळी जागा सोडायचं आणि तिथून खाली मग आपलं सगळं पोस्टिंग ते एकने येणार आहे बरोबर. काय असेल ते एकने. प्रॉव्हिडंट फंड 10,000 लायबिलिटी साईडला बरोबर. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंड बरोबर 10,000. त्याच्यानंतर कमिशन प्री रिसिव्ड 800 बरोबर. कुठे येणार लायबिलिटी साईडलाच कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स बरोबर. कमिशन आपल्याला ॲडव्हान्समध्ये एकने भेटलं होतं बरोबर. ती आपली लायबिलिटी असते म्हणून लायबिलिटी साईडला त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर RDD तर हे आपण ह्याला टिक करून घेऊया. आपण हे सन्ड्री डेटर्सचं त्या ठिकाणी पोस्टिंग करताना ह्या RDDचा आपल्याला उपयोग होणार आहे त्यामुळे ह्याला पण बॅकला ठेवायचं. अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समधले ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही ते आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट सोडवायला सुरुवात करूया. एक क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,000 23,000 क्लोजिंग स्टॉक 23,000 दिलेला आहे. कुठे घेणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बरोबर बघा बाय क्लोजिंग स्टॉक 23,000 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 23,000 बरोबर. अशा प्रकारे 2 ठिकाणी पोस्टिंग बघितलेलं आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5%. आता लँड अँड बिल्डिंगवर किती काढायचं आहे 5%. लँड अँड बिल्डिंगची मूळ किंमत बघा किती आहे लँड अँड बिल्डिंग 10,000. चला आता वर्किंग नोटमध्ये जाऊया. आपल्याला किती काढायचं आहे 5% काढायचं आहे बरोबर. वर्किंग नोटमध्ये आपण येऊया. डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 5%. अमाऊंट आहे मूळ लँड अँड बिल्डिंगची 10,000 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता 100 गुणिले 5 किती आलं 500.
म्हणजेच लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिशिएशन किती निघालं 500. तर मग आता पहिलं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला लँड अँड बिल्डिंग 10,000 लेस डेप्रिशिएशन 5% 500 रेश सोडून आउटरला किती आले 9,500 बरोबर. त्याच्यानंतर ह्याचं दुसरं पोस्टिंग कुठं करायचं डेप्रिशिएशनचं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर. टू डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग किती 500 रुपये बरोबर. अशा प्रकारे दोन्ही पोस्टिंग आपण लँड अँड बिल्डिंगची केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा अँड मशनरी ॲट द रेट ऑफ 10%. मशनरीवर किती काढायचं आहे 10%. आता या ठिकाणी अतिशय मशनरीची माहिती आपल्याला सविस्तर बघावी लागणार आहे. या ठिकाणी बघा ट्रायल बॅलन्समध्ये मशनरी मूळ किंमत किती आहे 25,000 पण आपल्याला कंसामध्ये माहिती सांगितलेली आहे बघा ॲडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. म्हणजेच आपण वर्षाच्या मध्ये आपण 10,000ची मशनरी खरेदी केलेली आहे. ते देखील अमाऊंट या 25,000मध्ये आहे. म्हणून या 25,000तनं हे 10,000 लेस केले तर किती उरले 15,000. तरी 15,000ची पहिली मशनरी ओल्ड असणार आहे आणि ही न्यू मशनरी किती आहे 10,000ची आहे. असं दोन्ही मशनरीचं मिळून आपल्याला आता डेप्रिशिएशन 10% काढावं लागणार आहे. तर याची माहिती आपण वर्किंग नोटमध्ये बघूया. तर बघा या ठिकाणी डेप्रिशिएशन ऑन मशनरी 10%. आता ओल्ड मशनरी किती हजाराची आहे 15,000ची बरोबर. 15,000 छेद 100 गुणिले 10/1 या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला हे शून्य गेलं किती झालं 1500. 1,500 हे ओल्ड मशनरीचं डेप्रिशिएशन आलेलं आहे. त्याच्यानंतर न्यू मशनरी किती हजाराची आहे 10,000ची. 10,000 छेद 100 गुणिले 10/1 ह्या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला हे शून्य गेलं 1,000 उरलं. पण हे 1,000 वर्षाचं निघालं बरोबर. 1,000 कशाचं निघालं वर्षाचं निघाले. आपल्याला काढायचे किती 1 ऑक्टोबर 2018ला मशनरी खरेदी केलेली आहे. म्हणजेच अर्ध्या वर्षाचं 6 महिने काउंट होतात. म्हणजे अर्ध्या वर्षाचं काढायचं आहे. म्हणजेच किती येईल बघा 1,000 गुणिले 6/12 6 एके 6 6 दोन्ही 12 बे की बे बे पंचे 10 वरची 2 शून्य किती 500. तर 500 रुपये ह्या न्यू मशनरीचं डेप्रिशिएशन निघणार आहे आणि पहिलं 1,500. म्हणून 1,500 प्लस 500 बरोबर 2,000. तर हे असं मशनरीवरचं डेप्रिशिएशन किती निघालं 2,000. तर आता आपण काय करूया पहिलं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला करूया बरोबर. बॅलन्स शीटच्या ॲसेटला प्लॅन्ट अँड मशनरी किती आहे 25,000 टोटल किंमत. लेस डेप्रिशिएशन 10% 2,000 बरोबर. दोन्हीचं मिळून आपण 2,000 रुपये डेप्रिशिएशन घेतलेलं आहे. आता 25,000तनं 2,000 गेले आउटरला किती आले 23,000. दुसरं पोस्टिंग कुठं करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्लॅन्ट अँड मशनरी 2,000 आउटरला ह्या दोन्हीची बेरीज 2,500 घ्यायची आहे. अशा प्रकारे दुसरं देखील ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर 3 क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे RDD आपल्याला 5% काढायचे आहे. अँड राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेट्स म्हणजे न्यू बॅड डेट्स आहे. आता हे आपण पाहायच्या अगोदर आपल्याला चौथ्या ॲडजस्टमेंटचा अगोदर पोस्टिंग करून घेतलं पाहिजे. 4 नंबर काय आहे बघा गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच आपण मालाची विक्री केली 3,000ची पण त्याची नोंद आपण पुस्तकात घेतलेली नाही. तर मग आता कशामध्ये पोस्टिंग होणार सोल्ड म्हटलेलं आहे. सोल्ड म्हणजेच सेल्स. म्हणून सेल्सची किंमत आपण बघूया. सेल्स 85,000 आहे. कुठे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 85,000. आता रेकॉर्ड कितीच केलं नाही आपण 3,000चं म्हणून ते करून घ्यायचं. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स किती 3,000 85 आणि 3 किती झाले 88,000 बरोबर. इनरलाच 88,000 बरोबर. आता सेल्सचं रिटर्न्स किती आहे बघा तर सेल्स क्रेडिटला दिलेलं असतं आणि त्याचं रिटर्न कुठं असतं डेबिटला बरोबर. मग डेबिटचं रिटर्न असतं ते सेलचं असतं 800 रुपये. तर ते आपल्याला लेस करून घ्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी लेस रिटर्न्स 800 आउटरला
88,000 800 गेले, 87,200 आउटरला आलेले आहेत. याचं दुसरं पोस्टिंग कुठं करणार? या चौथ्या ॲडजस्टमेंटचं, अनरेकॉर्डेड सेलचं. हे झालं पहिलं पोस्टिंग इथं. दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये. बरोबर. सन्ड्री डेटरची मूळ किंमत आहे 40,000. त्याच्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000. 40 आणि 3 किती झाले? 43,000 झाले. बरोबर. इनरला ठेवायचं. 43,000 काय करायचं? इनरला ठेवायचं आहे. आता आपण काय करूया? तिसऱ्या ॲडजस्टमेंटचं आता अभ्यास करूया. आता हे राईट ऑफ आहे, ही न्यू बॅड डेट्स आहे. आता त्या अगोदर आपण लेस करून घेऊया. म्हणून या ठिकाणी लेस बॅड डेट्स न्यू या ठिकाणी नाव झाले, इथं न्यू करून घेऊया. न्यू 1,000. 43,000 1,000 गेले, किती राहिले? 42,000. बरोबर. आता ह्या 42,000वर आपल्याला काय करायचं आहे? RDD काढायची आहे. किती? 5%. आता आपण वर्किंग नोटमध्ये जाऊया. RDD ऑन सन्ड्री डेटर्स 5%. 42,000 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती उरले? 420. यांचा 420 गुणिले 5 असं केल्यानंतर किती आलं? 2,100 आलेलं आहे. म्हणजे 2,100 काय निघालं? RDD निघालेलं आहे. म्हणून RDD देखील काय करणार तुम्ही? लेस करणार. लेस RDD 5%, 2,100. 42,000 2,100 गेले, 39,900 आउटरला आलेलं आहे. आता नंतर दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पहिल्यांदा जुनं बॅड डेट्स म्हणजे ओल्ड बॅड डेट्स घ्यायचं आहे. आता ओल्ड बॅड डेट्स किती आहे बघा? 1,000. बरोबर. आता ते अगोदर घ्यायचं. म्हणून टू बॅड डेट्स ओल्ड 1,000. बरोबर. त्याच्यानंतर न्यू ॲडजस्टमेंटमधलं हे काय? न्यू 1,000. ॲड बॅड डेट्स न्यू 1,000. आणि आत्ता आपण RDD काढलेली. बरोबर. हे न्यू झालं बॅड डेट्स आणि हे RDD, हे दोन्ही पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागतं. हे घेतलेलं आहे. आता हे राहील RDD पण आपण काय करायचं? ॲड न्यू RDD 2,100 घेतलेलं आहे. या सर्वांची बेरीज करून इनरला घ्यायची. किती आली? 4,100. बरोबर. 4,100. आता ओल्ड RDD कुठं दिली का बघा? तर या ठिकाणी ओल्ड RDD क्रेडिट साईडला असते. RDD 400, तर ते आता लेस करून घ्यायची. बरोबर. तर या ठिकाणी लेस RDD ओल्ड 400. 4,100मधनं 400 गेले, किती उरले आउटरला? 3,700. अशा प्रकारे आपण तिसरे देखील ॲडजस्टमेंटची माहिती पाहिलेली आहे. 3 झालेले आहे, 4 झालेले आहे ॲडजस्टमेंट. आता 5 आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. आता कॅरेजवरचा आणखीन खर्च ₹500 देणं आहे. चला आता मूळ कॅरेजची किंमत आपण पाहूया. बरोबर. कॅरेज 1,200. बरोबर. आता नुसतं कॅरेज आपल्याला दिलेलं आहे. आता कुठे घेणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणून या ठिकाणी टू कॅरेज 1,200 मूळ किंमत इनरला. आणि ॲड आउटस्टँडिंग किती आहे? ₹500. 1,200 आणि 500 आउटरला किती आले? 1,700. आता आउटस्टँडिंग आहे. दुसरा इफेक्ट कुठं जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कॅरेज किती? ₹500. बरोबर. अशा प्रकारे 5वी देखील आपण ॲडजस्टमेंट बघितलेली आहे. आता 6वी ॲडजस्टमेंट आहे. गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019. म्हणजेच आपण मालाची खरेदी केलेली 8,000ची 31 मार्च 2019ला. अँड इन्क्लुडेड इन दी क्लोजिंग स्टॉक, म्हणजे क्लोजिंगच्या स्टॉकमध्ये त्याचा समावेश आहे. मात्र बट नॉट रेकॉर्डेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजे परचेसेसमध्ये घेतलेलं नाही. बरोबर. परचेसमध्ये घेतलेलं नाही. आता आपल्याला ते परचेसमध्ये घ्यावं लागणार आहे. बरोबर. आता आपण मूळ परचेसेसची किंमत आपण पाहूया. परचेसेस किती आहे? 65,000. कुठे घेतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू परचेसेस 65,000. बरोबर. आता
अनरेकॉर्डेड किती आहे 8,000 म्हणून ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस 8,000. 65 आणि 8 किती झाले 73,000 इनरला ठेवायचे बरोबर. इनरला 73,000 ठेवायचे आहेत. आता परचेसेसचा रिटर्न पाहायचा. आता परचेसेस कुठं असतं डेबिट साईडला असतं, त्याचा रिटर्न कुठं असतो क्रेडिट साईडला. म्हणून क्रेडिटचा रिटर्न पाहायचा किती आहे 1,500. तर 1,500 त्याच्यातनं लेस करायचे. लेस रिटर्न्स 1,500. 73,000तनं 1,500 गेले किती राहिले 71,500 आउटरला आलेलं आहे. हे झालं पहिलं पोस्टिंग अनरेकॉर्डेड परचेसेसचं पहिलं पोस्टिंग या ठिकाणी. आणि दुसरं पोस्टिंग कुठं करायचं सन्ड्री क्रेडिटर्समध्ये बरोबर. तर या ठिकाणी देखील लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस 8,000 8,000 23,000 आणि 8,000 आउटरला 31,000 ते इकडे आलेलं आहे. अशा प्रकारे ह्या ॲडजस्टमेंटचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग आपण केलेलं आहे बरोबर. अशा प्रकारे ॲडजस्टमेंट आपण सर्व पाहिलेल्या आहेत. आणि ट्रायल बॅलन्समधले देखील आता कुठले घटक आपले राहिलेत का ते आपण पाहूया. सेल्स टिकमार्क केलेलं काय राहिलं का आपण पाहूया. सेल्स झालं, सन्ड्री क्रेडिटर झालं, रिटर्न झाले, हे ओल्ड ऑडिट झालेलं आहे. त्याच्यानंतर मशिनरी झालेलं आहे, बॅड डेट्स झालेलं आहे. ड्रॉइंग्ज आपण हे शेवटी आठवणीनं लेस करणार आहोत कॅपिटलमधनं. कॅरियर झालेलं आहे, लँड अँड बिल्डिंग झालं, रिटर्न झाले, परचेसेस झाले, सन्ड्री डेट्स देखील झालं. आता आठवणीनं ड्रॉइंगची त्या ठिकाणी शेवटी आपण पोस्टिंग करूया. आता आपण सर्व पोस्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे बरोबर. आणि वर्किंग नोट देखील पुस्तकामध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं देखील वर्किंग नोट सांगितलेली आहे बरोबर. तर ही आपल्याला पुस्तकामध्ये देखील वर्किंग नोट त्या ठिकाणी मशिनरीची दिलेली आहे बरोबर. आणि नंतर बॅक साईडला या ठिकाणी अनरेकॉर्डेड सेल्सचं वगैरे सर्व त्या ठिकाणी RD बॅड डेट्स याचं पण त्या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर. हे देखील तुम्ही त्या ठिकाणी काय अडचण आली तर पाहू शकताय बरोबर. आता आपण तिन्ही अकाउंटचं पोस्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करत जाऊया. आता ट्रेडिंग अकाउंट अगोदर आपण क्लोज करूया. कोणती साईड मोठी आहे आपण ती पाहूया. इकडं 87,200 23,000 दिसते. या ठिकाणी डेबिटला 18,000 71,500 1,700 एवढं दिसते आहे. म्हणजेच निश्चितच काय आहे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. म्हणून ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज केली किती आली 1,10,200. ती बरोबर पॅरल लाईनला डेबिट साईडला मांडली 1,10,200 बरोबर. नंतर ह्या 1,10,200 मधनं 1,700 71,500 आणि 18,000 लेस केले तर किती आलं 19,000 डिफरन्स आलेला आहे. म्हणजेच 19,000 आपल्याला काय मिळाला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट 19,000. आता हा ग्रॉस प्रॉफिट कुठं सेंड करायचा किंवा कुठं ट्रान्सफर करायचा तर पुढच्या अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 19,000 बरोबर. आता या ठिकाणी देखील आपण पाहूया. आता या ठिकाणी 19,000 हे 2,000 किती झालं 21,000 झालेलं आहे. आणि या ठिकाणी डेबिटला किती आहे बघा 3,200 1,000 यांची बेरीज केली तर कमी येते. म्हणजे डेबिट साईड लहान आहे आणि क्रेडिट साईड मोठी आहे. मग जी साईड मोठी असेल त्याची बेरीज अगोदर करून घ्यायची. म्हणून 19,000 आणि हे 2,000 किती झाले 21,000 घेतले. ते बरोबर अपोजिटला मांडले डेबिट साईडला 21,000. हे 21,000तनं हे 4,000 3,700 2,500 1,000 3,200 लेस केले किती उरलं 6,700. म्हणजे डिफरन्स किती निघाला 6,700. मग याला काय म्हणायचं टू नेट प्रॉफिट. कुठं ट्रान्सफर करतो ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. आता नेट प्रॉफिट किती मिळाला 6,700. आता आपल्याला तो काय करायचा आहे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे दोन्ही पार्टनर्सला बरोबर. आता डिस्ट्रीब्युशन आपण बघूया. वर्किंग नोटमध्ये आपण जाऊया. नेट प्रॉफिट किती मिळाला 6,700. रेशो कसा आहे इक्वली म्हणजेच काय एकास एक 50-50% किंवा निम्मा निम्मा आपल्याला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे.
म्हणून 6600/2 असं केल्यानंतर 2 बेकी बे 6 वरचे 2 शून्य म्हणजे किती आलं 3300 प्रत्येकी आलेलं आहे. म्हणून सप्रे 3300, आत्री 3300, 6600 टॅली झालं नेट प्रॉफिट. बरोबर. आता तो मांडून घेऊया. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सप्रे 3300 इनरला, आत्री इनरला 3300, ह्या दोन्हीची बेरीज आउटरला 6600, डिफरन्स जेवढा आलेला आहे तेवढी आलेली आहे. बरोबर. तर नेट प्रॉफिट 6700 आपण पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता ह्याचं पोस्टिंग कुठं करायचं तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करायचं आहे. मग आपण पहिला पार्टनर्स बघूया सप्रे. त्याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट 3300. बरोबर. 35 आणि 3300 किती आलं 38300. किती आलं 38300. इनरला का आपण घेतलं तर आपल्याला ड्रॉइंग्स लेस करायच्या आहेत. बरोबर. सप्रेचे ड्रॉइंग्स किती आहेत 3000. तर आपल्याला त्याच्यामधनं ते सप्रेचं लेस ड्रॉइंग्स 3000 केलेलं आहे. रेश ओढून आता 38000 38300मधनं 3000 गेले. किती राहिले 35300 आउटरला सप्रेचं कॅपिटल आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आत्रेचं पाहूया. 35000 येणारला आपण पूर्वीचं कॅपिटल घेतलेलं आहे. ॲड नेट प्रॉफिट 3300. किती आली बेरीज 38300. बरोबर. 38300 इनरला. आता आत्रेचं देखील आपल्याला ड्रॉइंग्स लेस करावं लागणार आहे. किती आहे 2000. तर आपण त्याच्यातनं लेस ड्रॉइंग्स 2000 इथं अशी रेश ओढायची आहे. 38300तून 2000 गेले, राहिले किती 36300. तर आउटरला लेस करून 36300 आत्रेचं कॅपिटल आलेलं आहे. अशा प्रकारे आपण कॅपिटलचं बॅलन्सेस आउटरला घेतलेले आहेत. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. म्हणून आपण आता लायबिलिटी साईड आपण अगोदर पाहूया. 35300, 36300, 10000, 500, 31000 आणि 800 यांची सर्वांची बेरीज केली 1,13,900 आलेली आहे. नंतर ॲसेट साईडची बेरीज आपण करणार आहोत. 9500, 23000, 39900, 23000, 18500 या सर्वांची पण आपण बेरीज केली 1,13,900 आलेले आहे. बरोबर. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण 7वं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. 7व्या एक्झाम्पलमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट पाहिला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिला आणि बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.